बोला बाकी बोला नंतर त्यांचे ऐकले मी बस बाकी बोला त्यांच्या नंतर नाही घ्या बाकी काम बंद असाय साहेब की आम्ही 1 महिन्यापासून अगोदर तर सांगितलं की सणवाराचं बाबा आम्हाला टायमावर पेमेंट करा. मागचे दिवस जसे गेले तसे जाऊ द्या. आतापर्यंत म्हणजे या 10 वर्षात एकदाही आम्हाला 10 तारखेचा पेमेंट मिळाला नाही. आणि कोणत्या ज्या आरोग्याच्या सुविधा आहेत ह्याही आतापर्यंत आम्हाला मिळालेल्या नाही. आणि जे वेतन आहे हे पण आम्हाला कमी प्रमाणात मिळतं. आज आम्ही एवढं घाणीचं साम्राज्यात काम करतो, आम्हाला फक्त 300 रुपये म्हणून आमच्यात मानधन मिळते दररोजचं. त्याच्यातही आमचे PFचे पैसे काढले जातात. आणि महागाईच्या काळात आम्ही 300 रुपयात आमचा प्रपंच कसा भागवायचा हा एक आमचा प्रश्न आहे. किंवा आम्हाला वेळोवेळी आमचं म्हणजे टायमावर आमचं वेतन मिळालं पाहिजे. आणि जे वेतन आहे याच्यात वाढ होऊन जे समजा या महागाईच्या हिशोबानं आणि सरकारच्या नियमाच्या हिशोबानं आमचं जे वेतन आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. ती आमची अशी मागणी आहे अध्यक्षासाठी. CSR दराप्रमाणे जे शासनाचा GR आहे त्या शासनाच्या GR नुसार आम्हाला पेमेंट मिळायला हवं पाहिजे. त्याचनंतर जे आमच्या सर्व मुलांचे किट सर्व उपलब्ध झाल्या पाहिजेत व त्यांना वाटप जसं की हँड ग्लोव्ज, सॅनिटायझर, मास्क, बूट त्यांची जी काही किट असेल ते त्यांना मिळायला पाहिजेत. आणि CSR दराप्रमाणे पगार झाला तर चांगलाच आहे, कारण की 320 रुपयात आत्ताच्या काळात काहीच होत नाही. बाकी 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 कोणाची महिना असेल तर बोला. जे शासनाचा जे GR आहे, GR नुसार आधी GR होतं जुना ते हिशोबानं 16,000 रुपये प्रत्येकी महिना यांना पडत होता. पण आता GR जे नवीन आलेलं आहे ते 23,000 असतं. आणि जे CSR दर आहे ते 668 रुपये यांना पगार देतात. वर्क ऑर्डरवरती 668 असते, पण ऍक्च्युअली यांना पेमेंट भेटते 320. यांचा जे GPF आहे, GPF काटल्या जातं 1,500 रुपये, खात्यात जमा होतात 700 रुपये. GPFचा म्हणजे अर्थ काय की जेवढे काटतात तेवढे लागून यांना भेटले पाहिजे, पण जे काटतात ते पण भेटत नाही. आणि विशेष दुसरे मूलभूत अधिकारी जे मूलभूत गरजेचे जे सामान्य सॅनिटायझर असो, मास्क असो, हँड ग्लोव्ह पाहिजे, हे सगळं काही भेटत नाही. त्यामुळे हे बंद झालेलं आहे. आणि यांचं जे पगार आहे जे डम्पिंग ग्राउंडवरती जे 4 महिला आहे 10-15 महिला त्यांना 4 महिन्यापासून पेमेंट नाही. म्हणजे 3 महिने पूर्ण भरलेले आहे त्यांचे, 14 महिने चालू आहे त्यांची आतापर्यंत पेमेंट झाली नाही. यांचे जे कर्मचारी कंत्राटी यांचे 45 दिवसाचे पेमेंट बाकी, म्हणजे हे चालू महिना आणि दिवाळीपासून एक 15 दिवसाची पेमेंट बाकी होती. दिवाळीला यांना 45 दिवसाची पेमेंट देणार होते, पण ते 15 दिवसाची पेमेंट पण थांबवली, 1 महिन्याची थांबवली. ते ट्रॅक्टरवाले एका करतात जे ठेकेदार 4-5 लोकांची पेमेंट टाकतो, म्हणतो त्यांना फोन लावून की तुमची पेमेंट आली ना तुम्ही गाड्या काढा. पण ते 4-5 लोक गाड्या काढणार आणि बाकीचे लोक ट्रॅक्टरवाल्यांची पेमेंट बाकी राहतात आणि यांना कॅशमध्ये पेमेंट देतात ट्रॅक्टरवाल्यांना आणि यांच्या खात्यात पैसे टाकतात. मग जे हे घनकचऱ्यावाले त्यांचे जे 7-8 पोरांना टाकली, पोरं पेमेंट भेटली तू गाडीला, बाकीचे सगळ्यांची खट्टा पेमेंट टाकत नाही. आता आज CO साहेबांनी मीटिंग लावली. मीटिंग म्हणते की बाबा उद्या तुम्ही तुमच्या खात्यात पैसे टाकणार, 1 महिन्याची पेमेंट टाकणार. आता 1 महिन्याची पैसे पेमेंट टाकणार आहे, म्हणजे डम्पिंग ग्राउंडवरती जी महिला जे काम करतात त्यांच्या खात्यात 3 महिन्यापासून आतापर्यंत पेमेंट भेटले नाही. हे सगळे जर सुरळीत चालू झाला, चांगला झाला तर मग काय नाही. आता ह्यातून तुम्हाला याच्या जे सुरुवातीला आलेला असेल बरंच वेळ, आता तुमचा जो विषय आपल्याला पैसा कुठून येतो, कमी येतो, तेवढंच होत नाही. तर मागच्या याच्यात पैसा तुम्हाला पगार एवढे देत असतील, त्याच्यामध्ये जास्त येत होते नाही. प्रशासन काळ होतं 4 वर्ष. नाही प्रशासक जे असले तरी तुम्ही आजपर्यंत आवाज बोलत होते, कारण हे काम निवेदनाचं आमच्याकडे आपण यावेळेस काम स्टॉप करते मध्यंतरी आम्ही पायदळ मुंबईला गेलो होतो आणि मधातच त्यांनी आम्हाला थांबवलं होतं ते किमान वेतनासाठी. बुलढाण्यापर्यंत पायी गेलो होतो, मग नंतर यांनी आम्हाला थांबवलं म्हणजे तुम्हाला किमान वेतन लागू करतो. ते ठेकेदार होता ते म्हटलं आमचा एवढं मला पुरत नाही म्हणे, मला नोटीस द्या म्हणे. ते म्हटलं महिन्याभरात मी जातो म्हणे. त्याला 8 महिने झाले आतापर्यंत ठेकेदार गेला ना काही आतापर्यंत किमान वेतन लागू. तुमच्या कोणत्या विषयावर काही सिरियस घेतलं नाही, सिरियस विषय घेतले. निवेदनाची वाटल्यास तुम्हाला मी उचलू देतो. महिला म्हणजे काय असं महिलांचं कोणी बोलणारा असेल तर सांगा, अडचणी तुमच्या. बोलून घेतो.
दर महिन्याला पगार झाली पाहिजे. आम्हाला 14 महिने चालू आहे, पगार नाही आमच्यावर. ठेकेदाराला फोन लावतो तर ठेकेदार फोन नाही उचलत. एखाद्या वेळेस उचलला तर असं रागारागच बोलतोय आम्हाला सगळ्यांना. मग ते फोन नाही लावायचं, ते काय तर तुमचे सुपरवायझर पाहिजे मला. एवढं पगारी होत नाही आम्हाला. तिथे ग्लोव्स नाही, किट नाही आहे, सुट्टीचा टायमाचा मेळ नाही आमच्यावाला. सकाळी 9ला जातो आम्ही तर 4 वाजेपर्यंत राहतो. 4-5 वाजता आम्हाला यायला. 15 वर्षापासून साधारण आम्ही कामं करतो. 100 रोजापासून. आता रोज वाढा तरी आम्हाला रोज भेटत नाही, काहीच नाही. आता तर 350 रुपये आता देऊन पैसे राहिले. तुमच्या खात्यामध्ये येत असेल? नाही हातात देतात. पैसे खात्यात पडत असतील. नाही हातावर येतात. लेडीजवाले आम्हाला सगळे बाहेर हातात मध्येच येतात. जी बाई बोलली ती मदत काढून द्या घरी. हो ना साहेब. एवढंच आहे की कसं माहिती तुम्हाला माहिती का 5-6 ठेकेदाराचं मारून नाही का बंद ते म्हणजे ते कागदपत्र दिले त्याला पण ते पैसे काढतच नाही. मग त्याच्याहून हे काढून पैसे काय करायचे त्याच्यामुळे नाही का आम्ही कॅश घ्यायला चालू केलं. आम्ही ट्रॅक्टरवालीच आणि बाहेर फक्त म्हणजे आमच्या दूरच फक्त घंटा गाडीवाली फक्त कॅश मध्ये आपल्या याच्यात घेतात ते अकाउंटमध्ये. आम्ही फक्त अकाउंटमध्ये नाही घेत. का माहिती का आमचे पैसे कटतात आम्हाला माहिती होत नाही कुठं कटतात ते. बाकी कोणाच काही मुद्दा काही विषय अजून आता? आता याच्यामध्ये तुमची कंप्लेंट माझ्याकडे समजा आज आली, काही मंडळी माझ्याकडे आले आज, त्यांनी मग फोन केला. कारण तुमचा हा विषय प्रलंबित असताना कानावर आला होता. मी शिवसाहेबांसोबत चर्चाही केली या विषयावर. तुम्ही माझ्याकडे याच्या आधी त्यांना बोललो आणि त्याच्यावर सोल्युशन असं आहे की ते बोलल्यापर्यंत तुम्हाला जवळजवळ उद्यापर्यंत तुमच्या अकाउंटला सर्वांच्याच, म्हणजे असं नाही की काही मोजक्या लोकांच्या, 1 महिन्याची पगार तुम्हाला उद्याला कोणत्या तुमच्या सर्व अकाउंटला येऊन जातील. महिला असो पुरुष असो सर्वांच्याच अकाउंटचे. आणि उर्वरित जो तुमचा पैसा बाकी राहिलेला आहे आणि तुम्हाला 15 ते 20 दिवसामध्ये पूर्ण पैसा मिळून जाईल. आणि इथं पुढं महिन्याच्या प्रत्येक 10 तारखेच्या तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होतील. 10 तारखेला वाटपास काम नाही तुम्हाला झालं तर 5 किंवा 6 तारखेत पैसे येत जातील. त्याची अजून नाही घेतो लागलं तर. हा जी आर आहे. नाही आता कसं आहे माहिती का, आता तुम्ही मला आजच सांगितला विषय आणि हा जो विषय पेंडिंग आहे हा मागच्या 3 महिन्यापासून. तर आपल्या नगर परिषदमध्ये आज तुमची बॉडी यायची आधी हा जी आर याची पीडीएफ प्रिंट काढून सकाळी देऊन द्या. नाही अध्यक्षाला द्या. आता घंटा गाडीवाल्याचा पगार पेमेंट जमा झाल्या फक्त ट्रॅक्टरवाल्याच्या आणि या लेडीज लोकांच्या नाही झाल्या. ठीक आहे ना, सर्वांच्या उद्यापर्यंत येऊन जातील. नाही झाल्या दोन मिनिट सगळी शांत करू. तुमचा जो टायमिंग दिलेला तुम्हाला 8 घंटे ड्युटी असेल, 6 घंटेची असेल तर ते पुरवठ तेवढेच राहील. वाढीव मध्ये काय असेल तुम्हाला ऍडिशनल भत्ता भेटत असेल तरच ऍडिशनल करा. नाही तुमचा जो टायमिंग ठरवून दिलेला टायमिंग दिसून तुमचे दुकानं राहतील. नाही ठीक आहे ना, आपण त्याच्यावर सोल्युशन काय शिवसाहेब चर्चा करून करू आपण. तुम्हाला त्रास होईल असं काम होणार नाही. आणि काय झालेलं आहे बघा, मेकअप स्वच्छ करायचं, सुंदर ठेवायचं हे सर्व तुमच्या हातात आहे. कारण आम्ही किती बोललो काही केलं तरी ग्राउंड लेवलला काम तुम्ही स्वतः करताय. तुमच्या महिन्याचा पैसा आहे तो तुम्हाला भेटलाच पाहिजे. तो भेटणार नाही. आजपर्यंत त्रास होता इथून समोर होणार नाही. आजपर्यंत झालं ते विषय सोडून द्या. माझ्या इथे काही झालं आणि नगराध्यक्ष बोलल्याप्रमाणे मी नगराध्यक्ष आहे, तुम्ही सर्व नगराध्यक्ष आहात. जबाबदारी शहराची तुमच्या सर्वांची. तुम्ही हा कोणते ठेवू नका की टाइम आता 11 वाजले 12 वाजले आदेशात फोन करा. रात्री 12 का 1 वाजता तुमचं काही अर्जंट काम असून फोन करा. मी नगर परिषद 24 तास बोलायला तयार आहे. तुमच्यासाठी कुठे यायला तयार आहे. आम्ही प्रशासक असो, नगरसेवक असो, नगराध्यक्ष असो, आमचे हात नाक पाय डोळे सर्व तुम्ही आहात. तुम्ही आम्ही किती खर्च आणला, किती निधी आणला, किती स्वच्छतेचे समजा नारे दिले, तुम्ही जोपर्यंत ग्राउंड लेवलला जाऊन तिथे उतरत नाही, साफसफाई करत नाही तोपर्यंत ते पूर्ण होऊ शकत नाही. कारण जे काही आमचे सगळे म्हणजे आम्हाला ते क्रेडिट भेटणार आहे, आमचं नाव जे होणार आहे शेअर सुद्धा झाल्यावर ते तुमच्यामुळेच होणार आहे. आणि ते क्रेडिट तुमचं तुम्हालाच राहणार आहे. आम्ही ते घेऊ शकत नाही. कारण मेहनत ग्राउंड लेवलला तुम्हीच घेता आणि तुम्हीच करणार. आणि तुम्हाला आजपर्यंत ज्या काही अडचणी झाल्या असतील त्याबद्दल क्षमा मी मागतो. पण इथून समोरच्या
तुम्हाला कोणत्याही अडचण येऊ देणार नाही, ही तुम्हाला शब्द मी आज देतो. आणि तुमच्या आरोग्याची चिंता आहे ती पूर्ण आम्ही सांभाळू. तुम्हाला काही हँडग्लोव्ह लागतात, काय सुविधा लागतात बाई. जे कॉन्ट्रॅक्टरला परवडत नसेल महिन्याला वरती आहे, वरती आम्हाला समजा आपण आपल्या नॉर्मच्या हिशोबानं यांना हँडग्लोव्ह लागतात, त्यांना सॅनिटायझर लागतं. कारण हे बघा शेवटी त्यांना जे व्यक्ती बी आपल्या सारखे माणसंच आहेत, कारण ते काही रोबोट नाही आहेत. बिमारी आपल्या होती त्यांना येऊ शकते. कारण आपण आपल्याला इतकं जपतो तर त्या पद्धतीने त्यांना जपायलाच पाहिजे. कारण त्यांना परिवार आहे, उद्या त्यांना काही कमी झालं त्यांच्या परिवाराला पूर्ण मानव आहे. ती जबाबदारी स्वतः त्यांचीच आहे ना. कमवती स्वतः आहे, त्यांच्या मागे पूर्ण परिवार पडले आहे त्याच्यावर. आणि दुसरी गोष्ट त्यांचे काही समजा ड्रेस कोण असतील आपल्याकडं प्रलंब असेल ते त्यांना अलाव करा. 26 जानेवारीला देऊन राहिले सर्वात देतोय ना, यांना नाही, आपले जास्त ठीक आहे ना. आणि यांच्या ऍडिशनल पडणं असेल तो व्यक्ती माझ्या जवळून मी देतो, ती मी त्यांना प्रोव्हाइड करायची. लोकांना सांगून द्या माझ्या खर्चावर देतो तुम्ही नगर परिषद. बाकी दुसरे काही अडचणी असतील तर तुम्ही क्लिअर कर मला सांगा. असं नाही अख्तरबाई सांगितले, अख्तरबाई समोर बोललो, अख्तरबाई काही म्हणणार नाहीयेत. कारण आजपर्यंत त्यांना प्रशासक म्हणून होते ते, त्यांना काही अधिकार नव्हते. आता त्यांना अधिकार समजा काही कुठे अडचणी असतील, निधी नसतं तर ते आम्ही वैयक्तिक आम्ही बॉडी पाहू. आमचे नगरसेवक आहेत, आम्ही इथं पैसे कमवत उद्देशून आलेलो नाहीये. आम्हाला तुमची सेवा करायची, तुमच्या हातात मेकरवासीची सेवा करायची, जे अडचणी आहेत त्या आपल्या लोकांना सॉल्व्ह करायच्या, यासाठी आपण बसलेलो आहोत. बाकी यांच्या पगाराचा विषय जो आहे तो तुम्ही वैयक्तिक लक्ष घालून म्हणजे प्रोव्हिजन 5 तारखेचे 10 तारखेचे तुम्हाला 25 तारखेला हे करायचं आपण देऊ शकतो नाही देऊ शकत. म्हणजे तरतूद आपण ही त्याच्या हातात करून ठेवतो 30 तारखेच्या हातात. म्हणजे काय जेणेकरून यांना आपण 1-2 तारखे पगार त्यांच्या काम सुरूच होतं. तर काय होतं यांना असतं समजा 200-500 हजारचं काम, उसनवारीचं काम, गाजर काम, भांडणी काम, ते 1000 ते 2000 दे, त्यांचाच पैसा त्याच्यात काही पडत नाही. सणवार आहे सगळ्या गोष्टी काय असतं प्रत्येकाला एवढं त्यांचं समजा आवक सगळे खर्च झालेले राहतात. काय करायचं काम करायचं. आता इथून पुढे तुम्हाला अडचण आला काही अडचणी वैयक्तिक सांगा पूर्ण बिनधास्तपणे. विषय कसा आहे भाऊ, पेमेंट वेळेवरच झाला, म्हणजे बाकीचे जे व्यवहार आहेत ते सगळे चालतात. कारण आम्ही 30 दिवस इकडे काम करतो. बरोबर. समोर भाजीपाल्याची मिळाली, किराणा दुकानाची मिळाली, म्हणजे हा ठिकाणी मेडिकलवर जरी गेलो गोळी आणायला जरी असून तरी मिळाली. मग 10 तारीख झाली, 20 तारीख झाली, त्याच्यानंतर मग ते काम करणार. आता तुम्ही कुठे काम करता की तुम्हाला जर 20 तारखेपर्यंत जर पगार भेटत नाही तर कुठं काम करणार, कोणती कंपनी आहे तुमची? बरोबर. मग आम्ही तिथं काय सांगावं असं. आणि ते कॉन्ट्रॅक्टर त्यांना क्लिअर बोला तुम्हाला जर नंतर बरोबर कॉन्ट्रॅक्ट सोडून द्या, दुसरे लोक पाहू आपण. कारण हे बघा त्यांना 2 पैसे मिळतात म्हणून ते स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेतात, यांच्यामुळे त्यांना ते कमाई आहे. ते जर या लोकांना जर वेळ धरत असतील पैसे त्यांना कमवायचे आणि पगार यांचे लांबवायचे, काही मतलब नाही. त्यांना यांचे पगार टाइमवर करावं लागतं 5 तारखेच्या. त्याच्यात होत नसतं त्यांना मागचा हिशोब करून टाका, दुसऱ्या कॉन्ट्रॅक्ट देऊन टाका. पीएफचे पैसे बाजू काढायला नाही ते सगळं हिशोब प्रॉपर राहील. आता इथून पुढे तुमचा 1 रुपया कोणी खाणार नाही, 1 रुपया तुम्ही कमी घ्यायचा नाही. पुढे तुमच्या खात्यात 5 रुपये कमी असेल तर तुम्ही डायरेक्ट मला सांगा, आपण तिथे राखील. तुमचं काय नाही हमारा मैसेज आता 15 को कट गए, तिथे रिवाइज होके पूरे आने को ना क्लेम करते रहते आपण जो तो पूरे आने को पूरे आते नहीं तो वैसे अपन देख लेते पर उनका कोई थोड़ा ज्यादा नहीं है. त्यांना किमान वेतनानुसार यांना पेमेंट हिशोबात काम करावं, काही अडचण नाही. आणि सीएम कार्यालयात काय बोलतात की 12.5% माझे कटतील आणि 12.5% तुमचे असे मिळून म्हणजे 1000 जर घेतले तर तुमचे 2000 तुमच्या प्रायव्हेट फील्डमध्ये तुम्हाला दिसतील. आणि याच्यात आज पाठवा मी 1000 दिले त्या गोष्टी तुम्हाला पास काम नाही. त्याचं पूर्ण नॉलेज मला आहे. मी दरवर्षी 25 लाख रुपये रिटर्न भरतो जीएसटीचा. त्यामुळे तुमचा 1 रुपया हिशोब मी पूर्ण स्वतः चेक करून घेईल. ते तुम्हाला कोणाला काही पास काम नाही. मी तुम्हाला सुपरवायझर पण लढायला लागले साहेब, आम्ही लढायलो. 2 सुपरवायझर येलं की चेंडून आम्ही लढायलो. आठवाल्याने आणायला लागले 2,000 रुपये झाले काय कमाईवर. आठवाले कवरच थांबणार आहेत, पैसे देणार तुमचं काही टेन्शन घेऊ नका. इथून पुढच्या सगळ्या अडचणी दूर करू. काही टेन्शन घेऊ नका. 50 आहे, 350 रुपये रोज येतो आम्हाला. 300 बोलते 50 आम्ही आठवत देतो. ते बी नाही ते आठवायला द्यायला करू सगळी व्यवस्था आपण. काही टेन्शन घेऊ नका. बाकी काही कोणाची काही अडचणी असतील सांगा परत. हे तुमचा विषय आता आज उद्यापर्यंत क्लिअर होऊन जातो फंडचा. अध्यक्षाचे तुम्हाला जे बोलले ते पटलं का, आम्हाला दुसरं का? आणि तुमचे विषय आहे पा जे
समजा एखादं ऑपरेशन असतं काय एखादं काही तुम्हाला औषध मेडिकल गोळी भेटते ती तुम्ही चौकात बाजारात फिरत नसते भेटत नसते. त्यामुळे जे तुमच्या अडचण आहे डायरेक्ट अध्यक्षाला सांगा. इथं कोणाला सांगायचा का विषय नाही आता. बरोबर आहे. आमचे नगरसेवकी आहेत म्हणजे हे 6 नगरसेवक आहेतच. बाकी नगरसेवक आहेत शहराभरात पूर्ण नगरसेवक त्यांना सांगा. नाही हो डायरेक्ट मला येऊन सांगा. कारण मी तुमच्यातच अध्यक्ष आहे. मी काही कोणी असं वेगळा नाहीये. मग फक्त भाऊ आता तुमची मुळे द्यायला लागली कारण आपण अध्यक्ष असतील तुम्ही काय सांगता की अर्ध्या रात्री याच्या मी सांगतो आतापर्यंत कोणी असं बोलत नाही ना. किशोर गारोळे अध्यक्ष नाहीये. मेघरत्नात प्रत्येक मतदार नागरिक सर्वच अध्यक्ष आहेत. आता जेवायच्या अगोदर आज जेवायचं होतं त्याला तर ते म्हणत की आपण पहिले कर्मचाऱ्याला भेटून नंतर जेवू म्हणे. ते काही विषय नाही बा. त्यासाठी मागत होते. केव्हाही बोलवा मी कधी इथं हजर आहे. असं काही टाइम पाहायचं 12 वाजले 1 वाजले 2 वाजले काही अडचण नाही. 24/365. हो उद्यापासून भिडायचं ना. उद्यापासून भिडायचं. 26 जानेवारी आपण 26 आमचं नाही काढणार. नाही करून देतो ना. हे बघा तुमचे आता उद्यापर्यंत 1-5 पैसे तुम्हाला लगेच येऊन जातात आणि उर्वरित पैसे 1500 तुमच्या खात्यात येऊन जातात. काही अडचण नाही. जास्त लांब समोरचे पैसे लांबमध्ये जातात. 5 तरी यात तुम्हाला पैसे गोष्ट तुमचं काय अडचण काही अडचण नाही. ते राहणार नाही. 100% होईल. पोलीस सुरू करण्यास तुम्हाला सगळे गोष्ट तुम्ही तिथं बरोबर गुन्हा एकदम स्वच्छ आहे. तुम्ही जर हात लावले तर मग त्याला कोणी पकडू शकत नाही. आता ही नेमकी सुरुवात झाली. आता इथून पुढे तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. सुरेश बाकी कुठं काढून साहेबांना कुठं काढून मामा जनावरांचं कालक करायला काम जनावर नेटीचे जेवण तिथंच तिथं तुमच्या जे काही अडचणी असतील तिथल्या प्रॉपर्टी मी लागला तुमच्याबरोबर चक्कर मारतो स्पॉटवर पाहून घेतो. तुमचा म्हणजे भाऊ इथं बसलेला आहे. आता काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आता एका दिवसात होणार नाही. बऱ्याचशा गोष्टी जोपर्यंत माझ्यापर्यंत येणार नाही तोपर्यंत सोल्युशन निघणार नाही. तुम्ही आजची सांगत तर आपण काही रस्ता करू शकतो. जर अडचणी ही गोष्ट व्हायला 15 वर्ष लागले. ते 15 दिवस सहन करायला काय झालं नाही. 15 वर्ष झाले काम करा साहेबांनी कोणतंच काम करत नाही. प्रशासक असताना तुम्ही एवढ्या दिवसात आता हे आले थोडं नाही. डायरेक्ट प्रॉपर आम्ही तुमच्यासाठी तुम्ही आमच्या तुम्ही अर्ध्या रात्री आवाज आम्ही कधी बी तुम्ही एमडी डॉक्टरकडे येईल. आता तुमचा प्रॉपर इलाज होईल तुमच्या दुखण्याचा बांध्या. काय अडचणी होत्या तुमच्या? का काम बंद केलं होतं? अडचणी आमच्या साहेब हे पगार वेळोवेळी होत नाही, टायमावर होत नाही आणि 15 वर्षापासूनही सुद्धा आम्ही या टायमाची वाट जी पाहत होतो ती आज आम्हाला किशोर भाऊ गारोळे साहेब यांनी त्याची हमी दिली की आता इथून पुढे तुमची कुठलीही अडचण येणार नाही. हे ऐकून आम्ही अगदी धन्य झालो, आनंदी झालो. ज्या गोष्टीची आम्हाला प्रतीक्षा होती त्या गोष्टीची आम्हाला समजा 15 वर्ष वाट पाहावी लागली ती आज आमची पूर्ण झाली. आम्ही अगदी आनंदी आहोत सगळे. 15 वर्ष वाट पाहावी लागली. 15 वर्ष जी तुम्हाला वाट पाहावी लागली ती किशोर भाऊ गारोळे आले, नगराध्यक्ष झाले म्हणून सॉल्व्ह झाला असं म्हणायचं का तुम्हाला? हो असंच म्हणावं लागेल. कारण की आम्ही आज 8 वाजता बी जर भाऊन आम्हाला जर बोलवलं म्हणजे त्याच्यापेक्षा आज ते सुद्धा माणूस आहे आणि आम्ही कचऱ्यातला माणूस आज त्याने ओळखला. किशोर भाऊ जे गारोळे आहेत आम्ही आमची किंमत काय आम्ही कचरा वेचक म्हणून असे आम्हाला अशी उपमा मिळते पण किशोर भाऊ गारोळे यांनी कचऱ्यातला माणूस आज ओळखला. आमच्या एका शब्दात आमची त्याच्या कानावर समस्या दिली आणि त्यानं आमचं काम एका मिनिटात मार्गी लागलं. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. काम चालू होणार का उद्यापासून? उद्या काम चालू होणार, बिनधास्त काम चालू होणार आणि भाऊनं अर्ध्या रात्री सांगितलं तिथं आम्ही हजर राहणार आणि आमच्या माणसाचे जे टायमाचंच आहे टायमिंगचं नाही का आम्हाला टायमिंगचं रुटीन आम्हाला तुम्ही समाधानी आहे का? हो समाधानी. भाऊकडे आला आता आम्ही समाधानी आहे. बरं इतक्या दिवस जो त्रास झाला असं वाटते का आता पुढे होईल म्हणून? आता आजच वाटायला आम्हाला त्रास होणार नाही. आजच वाटून राहील. म्हणजे खरोखर किशोर भाऊ हे मेळकरचे बरोबर
तुमचे भाऊच आहेत. आजच वाटायला लागला काहीच त्रास मला नाही, समाधानी वाटली बाबा, समाधानी तीळ संक्रांतीचं मन गोड झालं का? मन गोड झालं. गोड झालं. लवकर आता कसं टाइम चेंज झाले ना, एकदाचे मोड समजा सकाळी लवकर वाढ निघाला 2-4-5 दिवसात तुमचं सगळं नियोजन आपण तशा गोष्टी लक्षात येतात हा. आपल्या नसतं आता कसं ते चालू आहे. त्या काळाला पाठवतात आणि 4 भरायला पाठवतात. मग आता सांगा 4 तर 9 किती पडतात. आता तुम्ही अडचणी माणसं वाढतील ना. आपल्या लक्षात येईल ना. मग आमची माणसं वाढून द्या भाऊ, आमची मुलं एवढंच आहे. त्यामध्ये काय सध्या नियोजन नाही प्रॉपर, त्यामुळे आपण त्याला लोड येऊन राहिलो तुमच्यावर. त्यामुळे 70 लोक ठिकाणी 30 लोक काम केले आले. पहिलं कसं होतं भाऊ? तसं लक्षात येईल. नाही नाही, पहिले वाढ ते सांगू ना मग भाऊ. म्हणजे बागवणापुरातला 7, सच्चनबाईतला 7, अग्रगातला 7, वसंतवाडीतला 7. भाऊ किशोर सफाई कामगाराने काम बंद केलं होतं. आज जवळपास 9-9:30 वाजून राहिले. या ठिकाणी तुम्ही आहे. काय एकंदरीत समस्या होत्या, कशा प्रकारे सोडवल्या गेल्या? सफाई कामगारांच्या मागणीची रास्त मागणी होती, कारण ते मागच्या 3 ते 4 महिन्यापासून त्यांचे पगार नाही आहेत आणि हे आतापर्यंत इथे प्रशासक होतं आणि आम्ही निवडून जवळपास आता 1 महिन्याचा कालावधी होतोय. तर त्यामध्ये बरेचसे काही अडचणी यांच्या आहेत, पण त्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. ज्यावेळेस मला कळाले की यांच्या अशा अडचणी आहेत, त्यामुळं काम बंद केलेलं आहे कालपासून, तर मी तातडीने त्यांना इथे नगर परिषदेमध्ये बोलून घेतलं आणि त्यांचे ज्या काही अडचणी जाणून घेतल्या आणि त्याच्यावर सोल्युशन म्हणून त्यांना शब्द देऊन दिला की आज आणि उद्या सकाळपर्यंत तुमच्या अकाउंटला उर्वरित पैसे येऊन जातील तुमचे 1 महिन्याचे, आणि जोही तुमचा 2.5-3 महिन्याचा बाकी फंड आहे तोही तुम्हाला 15 ते 20 दिवसात अकाउंटला जमा होईल. आणि त्यांना हाही शब्द दिला की आता झालं ते सगळं होऊन गेला विषय, पण इथून समोर सरासरी त्यांना 10 तारखेच्या आतात म्हणजे 5 ते 6 तारखेलाच त्यांच्या अकाउंटला त्यांचं पेमेंट क्रेडिट होत राहील. कारण काय होतं, हा जो सफाई कामगार आहे हा तळागाळातला जो मेहनत करणारा माणूस आहे, याच्याशिवाय कुठं स्वच्छता राहू शकत नाही. कारण पूर्ण स्वच्छतेची हमी ही यांनीच घेतलेली आहे. कारण आम्ही जरी किती बळेजोपाना सांगत असो स्वच्छ मेकर, सुंदर मेकर, आणि हे जरी घडवायचं असलं तर यांच्याशिवाय शक्य होणार नाही. कारण ज्या ठिकाणी आपण उभे राहू शकत नाही त्या ठिकाणी जाऊन साफसफाई करून येतात. त्यामुळेच आपण तिथे चेनकी साध्यमध्ये घेऊ शकतो आणि 2 मिनिटं थांबू शकतो. नाहीतर यांनी जर सफाई कामगारांनी जर कुठेही बहिष्कार टाकला का कामं नाहीत केले तर तुम्हालाच काय सर्वांनाच इथे राहणं मुश्किल होऊन जाईल, अशी परिस्थिती आहे. ज्यावरती हे मंडळी इतक्या मेहनतीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करून जर त्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळत नाही तर ही एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे. पण आजपासून आम्ही यात वैयक्तिक लक्ष घालून इथून पुढे असा प्रकार घडणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. यांचे जे पगार थांबलेले होते हे तुमच्या कारकिर्दीत होते की मागचे होते? नाही, हे पगार थांबले आमच्या कारकिर्दीत नव्हते, हे मागच्या प्रशासकांच्या कारकिर्दीतले होते. आणि काही विषय असे झालेत की मी पदभार जवळपासच्या 5 तारखेला घेतलेला आहे. त्यामुळे काही मला येऊनच इथे आता 9 ते 10 दिवस होत आहेत कारभार सांभाळून, आणि बऱ्याचशा गोष्टी मला आता जाणून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या खोलवर जायचं आहे. कारण आजपर्यंत त्या गोष्टी चालत आल्या आहेत, ह्या आता इथून पुढे मी खपून घेणार नाही. कारण इथला कर्मचारी जो आहे तो कोणत्याही यातला विभागातला असेल त्याच्याकडनं समजा नागरिकांना त्रास होता कामा नये आणि त्या कर्मचाऱ्यांना आपल्या प्रशासनाकडे वैयक्तिक आमच्याकडनं त्रास होता कामा नये. कारण ज्याचे त्याने काम चोखपणे जर निभावले तर ह्या गोष्टी सुरळीत चालतील. आणि आपण कोणी काम करणाऱ्या व्यक्तीला जर मानपान देत नसू, त्यांचा पगार वेळेवर करत नसू तर त्यात आपण कुठेतरी दोषी असतो, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आताच आम्ही महिलांशी चर्चा केली की त्यांनी म्हटलं की आम्हाला भाऊ मिळाला, त्या भावाचं कर्तव्य तुम्ही पार पाडणार का? आता 100% पार पाडणार. मी त्यांच्या अडचणी ऐकून घेत होतो, ते ऐकता ऐकता त्यांच्या काही महिलांच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं. कारण आतापर्यंत त्यांना काही अडचणी त्यांनी बोलता बोलले की 10 ते 15 वर्षापासून आम्ही इथे बऱ्याचशा काही अडचणी तोंड देत आलो, पण आमचं कोणी ऐकून घेत नव्हतं. पण ह्या गोष्टीच्या आहेत आता, तर त्यांना हेच बोललो की तुमचं ऐकणारा तुमचा भाऊ आता इथं आलेला आहे. बिनधास्तपणे तुमच्या ज्याही अडचणी आहेत तुम्ही मला केव्हाही सांगा. आणि हे सर्व कर्मचारी मंडळीला बोललो की तुमचं दिवसाच नाही रात्री तुम्हाला कधी माझे काम पडलं, अडचण आली तर नगर परिषद 24-365 खोली आहे. मी केव्हा येऊन इथं बसून तुमच्या अडचणींना सामोरं जाण्यास तयार आहे. मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आमच्या कामं बंद ठेवण्याच्या प्रक्रियेला किशोर भाऊ गारोळे यांनी प्रतिसाद देऊन आम्हाला हिंमत दिली आणि आमची जी प्रक्रिया लांबली होती ती त्यांनी सुरळीत चालू करून दिली. आणि आम्ही किशोर भाऊ गारोळे यांनी सांगितल्याबद्दल की बाबा तुमची पेमेंट जमा होईल, त्यांनी ग्वाही घेतली
आता त्यानुसार आम्ही उद्या सर्वजण काम चालू करू. डबल जसं आपलं मेकर सुंदर स्वच्छ मेकर आम्ही सुरू करणार. सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन केलं होतं काही मागील दिवसांपासून. त्यांची मागणी होती, त्यांचा पगार होत नव्हता. खरं तर प्रशासकीय कार्यकाळात हा त्यांचा पगार थांबलेला होता. एकंदरीत नवनिर्वाचित अध्यक्ष किशोरभाऊ गारोळे झाले आणि आज 9 ते 9:30 वाजले ते या सफाई कामगारांच्या प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी नगर परिषद इथे आहेत आणि नगर परिषदेतल्या कर्मचाऱ्यांचे आज त्यांनी समस्या सोडवल्या आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा समाधान व्यक्त करून उद्या कामाला सुरुवात करण्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. आणि एका प्रकारच्या महिलांशी आपण चर्चा केली असता महिलांनी खरं तर किशोरभाऊ गारोळे यांना कुठला अध्यक्ष न मानता आपला भाऊ मानला आणि भाऊच्या त्या पद्धतीनेच आता मेहकर शहराचं काम चालू राहणार आहे. काही नागरिक आहेत आपल्यासोबत आणखी बी. काय सांगा? आमचा कामाचा विषय जो मुद्दा होता की आम्ही 2 दिवस काम बंद ठेवलं होतं, त्या याच्यामध्ये काय झालं होतं की आमच्या पगाराच्या हेतून आम्ही काम बंद ठेवलं होतं. त्यामुळं बरेच वार्ड आणि बरेच नागरिक जे होते ते त्रस्त झाले की बाबा घंटा गाडी 2 दिवसांनी आली नाही. पण किशोर गारोळेंना आता अध्यक्ष साहेबांना आम्हाला शब्द दिला की बाबा जसं तुमचं जे मागणी आम्ही तसं पूर्ण करून घेऊ. तर त्या व्यतिरिक्त उद्या आम्ही भाऊसाठी स्पेशल 2 तास शिल्लक काम करणार आहे आणि मेकरचा कोणताच वार्ड असा राहणार नाही का जिथं कचरा बाकी आहे. आमचे सर्व लोक जाणार आहे, सर्व लोक तिथला कचरा घेणार आहे आणि पुढचे मेकर जसं आपलं पहिल्यापासून रुटीन चालू होतं उद्यापासून आम्ही ते सुरू. म्हणजे 2 दिवस तुम्ही काम बंद ठेवलं त्याच्याबद्दल तुम्ही 2 तास एक्स्ट्रा काम करणार. सर्वांसाठी करू राहिलोय सगळं हमी दिली आणि आमच्या हक्काचा नगराध्यक्ष आम्हाला मिळाला आणि तो रात्रीच्या 9:30 वाजेपर्यंत जर कोणत्या कर्मचारीसाठी जर नगरपालिका चालू आहे सफाई कर्मचारीसाठी आणि किशोर भाऊ आम्हाला अशी माहिती मिळाली की भरगावी होते जेवण करतात ते नगर परिषदमध्ये आले आमची सर्व माहिती घेतली. तर आमचं बी हक बनते का उद्यामध्ये बंद्या मेकरमध्ये आमचे जेवढे कर्मचारी ड्रायव्हर आहे सगळे ते जाऊन उद्या आम्ही सगळी साफसफाई करून जसं मेकर होतं तसं करू. वाटते का किशोर भाऊ शब्द पाळतील? 100%. कसं बघता या कर्मचारी संपाकडे आपण? सफाई कर्मचारी जो आहे तो मेहकर शहराचा साफसफाईचा मुख्य कणा आहे आणि त्यांच्या सोयी गैरसोयी त्यांच्या अडीअडचणी या सगळ्या सोडवणं ही पदाधिकाऱ्याची आणि प्रशासनाची जबाबदारी आणि निश्चितच ही जबाबदारी आम्ही स्वीकारून पदाधिकारी या नात्यानं त्यांच्या सर्व अडीअडचणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही या आमच्या कालावधीमध्ये करू एवढी ग्वाही देतो. आत्ताच कर्मचाऱ्याशी चर्चा झाली की त्यांनी सांगितलं की 2 दिवस काम बंद होतं. किशोर भाऊनं आम्हाला शब्द दिला, 100% किशोर भाऊवर विश्वास आहे, त्यासाठी 2 तास एक्स्ट्रा काम करणार होत्या. त्याच्यामध्ये कसं माहिती आहे का की काम जी ड्युटी आहे ती ड्युटी त्यांनी त्या ठिकाणी करावी. एक्स्ट्रा केली त्यांचं मानधन त्यांना मिळावं. परंतु मी कर्मचाऱ्यांबद्दल एवढं सांगू इच्छितो
की कर्मचाऱ्यांनी कोणाच्याही बैकाव्यात जाऊन काम करू नये, कारण त्यांना 24 तास अवेलेबल मिळणारा नगराध्यक्ष किशोर गावळे आणि आमच्यासारखे नगरसेवक जर त्यांना मिळाले तर त्याच्या बैकाव्यात येण्यापेक्षा त्यांनी डायरेक्ट संपर्क आमच्याशी साधावा. आम्ही नक्कीच कर्मचाऱ्यांबरोबर आहोत, कारण प्रशासन आणि राजकीय दोन्ही गोष्टींचा अनुभव आम्हाला आहे. व्हिडिओ निघालते ना येते 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 पाठीला बाजू फोटो भी घ्या. एकच मिनिट फक्त एक युवा युवा घ्या युवा युवा